आता बातमी आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात विविध तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सगळ्यात लाडकं शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे। कधी काळी राष्ट्रवादीची देखील या शहरावर सत्ता होती, मात्र आपण बघतोय की आता मागील काही वर्षांपासून इथे प्रशासकीय राजवट सुरू आहे। या राजवटीमध्ये खरं तर या शहराचा विकास होणं अपेक्षित होतं, मात्र तो विकास झाला की नाही, या शहरातील सामान्य नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आज इकडे आलेत आणि दिवसभर आज ते नागरिकांच्या समस्या ऐकून, तक्रारी ऐकून घेणार आहेत आणि लगेचच काही तक्रारीचं निवारण होतंय का यासाठी म्हणून त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मेट्रोचे अधिकारी, त्याचबरोबर महानगरपालिका आणि PMRDAचे मुख्य अधिकारी देखील इकडे बोलवून घेतलेले आहेत आणि त्यामुळे फैसला ऑन द स्पॉट होतो का हे बघायचं आहे। अनेक समस्या या शहरामध्ये आहेत, मात्र त्यातल्या ज्या काही समस्या घेऊन ही मंडळी आली आपण बघतोय, भली मोठी ही रांग लागलेली आहे। त्यामुळे शहरामध्ये ज्या समस्या आहेत त्या कोणासंदर्भातल्या, कोणत्या विभागासंदर्भातल्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपणही करूयात। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत। ताई, कुठून आलायत आणि नेमकी काय तुमची तक्रार आहे? मी आशा राजेंद्र जगताप, माझ्या मुलाची नोकरीविषयी फसवणूक झालेली, तर ते पैसे घेतले तर देतच नाही तो माणूस। आपण इथे बघतोय की इथे काही तरुण देखील आहेत। कुठून आलात तुम्ही, काय नेमकी तक्रार घेऊन आलाय? आम्ही पिंपरी चिंचवड रावेत. आम्ही रावेतमधून आलोय। आमचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प होता रावेतला, तर तो काही आमदारांच्या नातेवाईकांनी तो प्रकल्प थांबवण्याची हे झालं, थांबवलं प्रकल्प तो। त्याच्यावर केस चालू झाली। केस चालू झाल्यानंतर ते 7 लाखात आम्हाला घर भेटणार होतं, ते 13 लाखाच्या किमतीत आम्हाला किवळ्याच्या इथं घर देण्यात आले, पण आता ते डबल किमतीने देतात ते। तर आम्ही आमदार खासदारांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन आलोय, सगळ्यांना न्याय मागितलेला आहे। आता आम्ही अजितदादांकडे आलोय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामान्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा गृहप्रकल्प उभारला जातोय, मात्र त्या संदर्भातली ही तक्रार आहे। अधिकारी या तक्रारीला पाठीशी घालतात आणि कुठेतरी आता अजित पवार स्वतः लक्ष देतील असं वाटतंय तुम्हाला? लक्ष देतील असं म्हणून तर आम्ही आलोय दादाकडे, की न्याय मिळेल आम्हाला शेवटचा पर्याय। सूरज पाटील सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।